मिरज विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सांगली येथील एका कार्यक्रमामध्ये मिरज मतदारसंघ 281 हा मिनी पाकिस्तान असल्याचं वक्तव्य केलं। मिरज विधानसभा क्षेत्र हे सर्व धर्म समभावाचं मोठं प्रतीक आहे। मिरज येथील असलेल्या मिरासाहेब दर्ग्यात गलीफ चढवण्याचा पहिला मान हिंदू धर्मातील चांभार समाजाला, तसेच मिरजेतील ग्रामदैवत असलेल्या अंबाबाई मंदिरातील पूजेचा मान देखील अनेक मुस्लिम समाजाच्या लोकांना दिला जातो। अशा सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकीची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत। असं असताना फक्त आणि फक्त राजकीय आकस आणि तुच्छ भावनेने प्रेरित होऊन मिरज विधानसभा क्षेत्राला मिनी पाकिस्तान असं म्हणून संबोधणं हे मिरज विधानसभा क्षेत्राला नव्हे तर अख्ख्या देशाचा अपमान आहे। अशा पद्धतीने मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणणं म्हणजे देशद्रोहच आहे। हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण करून दंगली घडविण्याच्या उद्देशाने असं बेताल वक्तव्य आमदार सुरेश खाडे यांच्याकडून झालं। या घटनेबद्दल आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याबद्दल तीव्र संतापाची लाट पसरली असून अनेक नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी या घटनेचा निषेध करून जाहीर माफी मागण्याचं आवाहन देखील केलं। परंतु आज तागायत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून असा कोणताही माफीनामा देण्यात आलेला नाही। त्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल त्यांना अजिबात चुकीचं अथवा भावना दुखावतील असं असल्याचं वाटत नाहीये, हे स्पष्ट होत आहे। विधानसभेमध्ये आमदारकीची शपथ घेत असताना त्यांनी कायद्याद्वारे स्थापित झाला आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन अशी शपथ घेतली होती। आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरज विधानसभा क्षेत्रासाठी मिनी पाकिस्तान असा उल्लेख केल्यामुळे भारताची सार्वभौमत्ता आणि एकात्मता बिघडली। त्यामुळे ताबडतोब त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, त्यांचा आमदारकी रद्द करावी आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या पत्राद्वारे आपणाकडे करत आहोत। याची नोंद घ्यावी अशी माहिती तानाजी अप्पा रुईकर यांनी यावेळी दिली। काही दिवसापूर्वी सांगली येथील एका जाहीर कार्यक्रमामध्ये आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाबद्दल मिनी पाकिस्तान असा उल्लेख केला होता। याच मिनी पाकिस्तानमधून मी 4 वेळा निवडून आलेलो आहे, आम्ही सुद्धा मिनी पाकिस्तान मधून निवडून येतो, अशा पद्धतीचं वक्तव्य मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये संघाच्या बाबतीत केलेलं आहे। त्यांना कदाचित विसर पडला आहे की महाराष्ट्रामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघ नसून हा कुठं पाकिस्तानमध्ये आहे की काय, अशी त्यांची भावना झालेली आहे की काय, असं अनेक नागरिकांना वाटलं। आणि या गोष्टीचा तीव्र निषेध अनेक नागरिकांनी केला। अनेक सामाजिक संघटनांनी त्यांच्या कार्यालयासमोर भारत देशाचा ध्वज उभारून तिथं राष्ट्रगीत म्हणण्याचा सुद्धा कार्यक्रम केला आणि त्यावेळेला आमदार सुरेश खाडे यांना जाहीर आवाहन करण्यात आलं होतं की या वक्तव्याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी। आज तागायत असं कोणतंही वक्तव्य किंवा माफीनामा त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेलं नाही। त्यामुळे आज आमच्याकडून यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून यांची आमदारकी काढून घ्या अशा पद्धतीचं मागणी करण्यात आलेली आहे। मुळात आमदारकीची शपथ घेत असताना भारताच्या संविधानाची संविधानाप्रती कायदा व सुव्यवस्था राखेल, भारताचं एकात्मता आणि सार्वभौमत्व राखेल अशा पद्धतीची शपथ तुम्ही घेतली होती। ही शपथ तुम्ही मोडलेली आहे। या तुमच्या वक्तव्यामुळे भारताची एकात्मता आणि सार्वभौमत्तेला धक्का लागलेला आहे। त्यामुळे तुमची आमदारकी त्वरित काढून घेऊन तुमच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही या पत्राद्वारे केलेली आहे। या पत्राची जर दखल घेऊन योग्य त्या पद्धतीनं कारवाई नाही झाली तर यापुढे योग्य त्या न्यायालयामध्ये आम्ही आपल्या विरोधात दाद मागणार आहोत, याची दक्षता घ्यावी, इतकंच मी या निमित्तानं सांगेन। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।